हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम मस्त झटपट तयार होणारा पनीर कोरम्याची रेसिपी। ह्याची चव एकदम हॉटेलमध्ये पनीर कोरमा मिळतो तशीच लागते। तर रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। एका कढईमध्ये इथे मी 3 चमचे तेल टाकून घेतले। तेल चांगले तापले की मग त्याच्यामध्ये मी 4 उभे चिरलेले कांदे टाकून घेतले। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून कांदा चांगला इथे लाल करून घ्यायचा आहे। आता कांदा इथे लाल झाला की मग त्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेतला आहे। आता हा कांदा जोवर थंड होतोय ना तोवर मी त्याच तेलामध्ये ना पनीर इथे फ्राय करून घेत आहे। तर पनीरला तुम्हाला ज्या शेपमध्ये कट करायचं आहे त्या शेपमध्ये कट करायचं आणि मग ते इथे फ्राय करून घ्यायचं। पण पनीर फ्राय करत असताना गॅसची फ्लेम मात्र हाय ठेवायची। जर का तुम्ही स्लो फ्लेमवरती पनीर फ्राय केलं तर मग ना पनीर चिवट होतं। आता पनीर फ्राय करून मी ते सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेतलं। आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ना फ्राय केलेला कांदा टाकून घेतला, मूठभर कोथिंबीर टाकली, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा टाकला। त्याचबरोबर 2 चमचे दही टाकून घेतले। आता हे सर्व जे इंग्रेडियंट्स आहेत त्यांना चांगलं वाटून घेतलं। आता याच्यात पाणी न टाकता याला वाटून घ्यायचं आहे। आता जो कढईमधलं तेल होतं ना त्याच तेलामध्ये इथे मी काही खडे मसाले टाकले, जसे की अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 1 चक्रफूल, 2-3 इथे मी काळी मिरी टाकली आणि 1 लवंग टाकलं आणि 1 चमचा जिरं टाकून घेतलं। आता हे जिन्नस अर्धा मिनिट परतले आणि मग त्याच्यानंतर जे वाटलेलं मिश्रण होतं ना ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेतलं। आता वाटलेलं मिश्रण चांगलं परतेपर्यंत मी एक अजून वाटण तयार करून घेतलं। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 10 ते 12 भिजवलेले काजू टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये 2 टोमॅटो सुद्धा टाकले आणि ह्याला सुद्धा मस्त याची बारीक पेस्ट तयार करून घेतली। आता जो कांद्याचं मिश्रण आहे ना ते इथे चांगलं त्याला तेल सुटलं होतं। मीडियम फ्लेमवरती मी ह्याला परतत होती। आता त्याच्यामध्येच ना मी हे टोमॅटोचं जे मिश्रण आहे ते सुद्धा टाकून घेतलं, म्हणजेच टोमॅटो काजूची पेस्ट टाकून घेतली आणि ह्याला सुद्धा छान इथे परतवून घ्यायचं आहे। जेवढा आपण हा मसाला तेलामध्ये परतणार ना तेवढाच आपलं छान पनीर कोरमा इथे रेडी होणार आहे। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे, मसाल्याला चांगलं परतत राहायचं आहे। मसाल्याला तेल सुटल्यानंतर आता मी ह्याच्यामध्ये काही पावडर मसाले टाकून घेतले, जसं की अर्धा चमचा इथे मी हळद पावडर टाकून घेतली, 1 चमचा धने पावडर, 1.5 चमचा तिखा लाल मसाला टाकून घेतला, काश्मीरी तिखा लाल मसालाच टाकायचा आहे। त्यानंतर 1 चमचा इथे मी जिरे पावडर टाकून घेतली आणि अर्धा छोटा चमचा मी इथे गरम मसाला टाकून घेतला। काश्मीरी तिखा लाल मसाला नसेल ना तर प्लेन जो मिरचीचा मसाला असेल तो टाकला तरी चालेल। जर का घाटी मसाला किंवा मालवणी मसाला वगैरे टाकला ना मग तशी चव लागणार नाही। आता हे सर्व मसाले एकमेकांमध्ये छान मिक्स करून घेतले। मसाले करपू नये म्हणून मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेतला। सुरुवातीला मी पाव ग्लास पाणी टाकलं, म्हणजे थोडंसंच पाणी टाकलं आणि त्याच्यानंतर पुन्हा थोडं पाणी टाकलं, असे करून मी टोटल इथे अर्धा ग्लास पाणी टाकलं होतं। आता सर्व मसाले छान मिक्स केले की याच्यामध्ये मग लास्टला चवीनुसार मीठ टाकून घेतलं, एकदा ह्यांना छान परतवून घेतलं। आता तुम्ही बघू शकता मसाल्याला इथे छान तेल सुटलं होतं। जेव्हा मसाल्याला तेल सुटेल ना मग त्यानंतरच ह्याच्यामध्ये आपल्याला फ्रेश क्रीम टाकायची आहे। तर मी ते फ्रेश क्रीम टाकलेली आहे। फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची साय असेल तर ती टाकली तरी हरकत नाही। आता मी ते 3 ते 4 चमचे फ्रेश क्रीम टाकली होती आणि मस्त ह्याला मसाल्याला चांगलं परतलं। मसाला परतत असताना त्याला चांगलं इथे तेल सुटलं होतं, त्याला पुन्हा एकदा परतून घेतलं आणि मग ह्याच्यामध्ये जे फ्राय केलेलं पनीर होतं ना ते टाकून घेतलेलं आहे। पनीर चांगलं मसाल्यामध्ये इथे मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आता मी स्लो ठेवली आणि 3 ते 4 मिनिटं या पनीरला असंच मसाल्यामध्ये परतवून घेतलं आणि मग लास्टला मी याच्यामध्ये 1 चमचा भरून फ्रेश क्रीम टाकून घेतलेली आहे आणि मग यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकली। तर अशा प्रकारे हा जो पनीर कोरमा आहे तो इथे रेडी झालेला आहे। गॅसची फ्लेम बंद करायची आणि गरमागरम पनीर कोरमा सर्व करायचा आहे। तर हा पनीर कोरमा तुम्ही नान, रोटी, बटर रोटी किंवा चपाती, पराठा कशासोबत सुद्धा सर्व करा, खाण्यासाठी एकदम उत्तम आणि डिलिशियस लागतो। रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।